आशियामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारण दाता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तुझेच अंबर तुझीच धरणी, तुझेच अंबर तुझीच धरणी, दिशा उपदिशा तुझीच करणी, दिशा उपदिशा तुझीच करणी. सूर्य चंद्र ही तुझी या चरणी, सूर्य चंद्र ही तुझी या चरणी. रोज नमविती माथा, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. आजच्या मननाकरिता देवाचे वचन याकोबाचे पत्र अध्याय 5 13-16 ही वचने. याकोबाचे पत्र अध्याय 5 13-16 ही वचने. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय, त्याने स्तोत्रे गावी. तुम्हापैकी कोणी दुखनाईत आहे काय, त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तुम्ही निरोगी व्हावी म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ आपणा व माझ्या जीवनात प्रभूने जोडली. आजचे वाचले शास्त्रभाग याकोबाचे पुस्तक 5 अध्याय 13-16 वचन. या ठिकाणी याकोब काही विशेष गोष्टी आपल्याला सांगतो आहे. कित्येकदा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी होतात आणि आपण विचार करत वेळ घालवत असतो, परंतु याकोब या ठिकाणी स्पष्ट आपल्याला सांगतो आहे की आम्हाला कोणत्या वेळेला काय करायला पाहिजे. वचन 13 आणि 14 सांगते, जर कोणी दुःखी असेल तर त्याने प्रार्थना करावी व कोणी आनंदी असेल त्याने स्तुतिगान करावं. असं तो या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे त्या वेळेला या विषयावर सांगत आहे. त्याचप्रकारे समोरच्या वचनात जर आपण वाचलं, वचन 14 सांगते, तुम्हापैकी कोणी जर दुखण्याने असेल, रोगी असेल तर त्याने मंडळीच्या वडिलाला बोलवावं व त्याने त्याच्यासाठी तेल लावून प्रार्थना करावी व त्या प्रार्थनेच्या द्वारे रोगी बरा होईल, तो उठून बसेल व त्याचे पाप देखील क्षमा होतील. असं या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळते. पण वचन 16 आपल्याला या ठिकाणी या सर्व गोष्टीचा सार आपल्याला सांगतो आहे आणि तो असा आहे, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून एकमेकासाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. पण या ठिकाणी तो सांगतो आहे की या सर्व गोष्टीचा उत्तर आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपण नीतिमानाचं जीवन जगतो. आपण कोणत्या समस्येत आहोत, त्या समस्येतून आपल्याला छुटकारा प्राप्त करायचा आहे, तर आपल्याला स्वतःमध्ये
एकामेकाची पाप क्षमा करून आपल्या जीवनात एक स्वच्छ जीवन प्रभू समोर नेणे खूप गरजेचं आहे. कारण योहानाचं पुस्तक त्याचा 9 अध्याय वचन 1 आपल्याला सांगते. योहान कृष्ण वर्तमान 9 आणि 1 आपल्याला सांगते की वचन म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही, तर तो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. स्पष्ट म्हटलेलं आहे की देव कोण ऐकतो, कोणाचं? जो व्यक्ती परमेश्वराचं भय मानून नीतिमानाचं जीवन जगतो अशा व्यक्तीचं परमेश्वर ऐकतो. म्हणून आमचं ऐकावं, आमच्या प्रभू आमची प्रार्थना ऐकावी आणि प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळावं. तर गरज आहे आम्हाला सर्वपण वैरभाव हा मनातून काढून आपल्याला एकामेकाची पाप क्षमा करून आपल्याला नीतिमानाने प्रभू समोर जाणे गरजेचं आहे. त्याचप्रकारे स्तोत्र त्याच्या 34 आणि 15 मध्ये जर आपण वाचलं तर परमेश्वर म्हणते, परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे लागले असतात व त्याचे कान त्याच्या हाकेकडे लागले असतात. म्हणून नीतिमानाचं जीवन आम्हाला जगणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच माझे प्रणव आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद, तुझी स्तुती करतो या सुंदर सकाळच्या वेळेस. दे बाबा, तू आपल्या वचनाकरी बोललस. याकोबाने शिकवलेला तो पवित्र प्रभू सुंदर ज्ञान पवित्र प्रभू आम्हाला तू दिलंस की आम्ही कोणत्या वेळेस काय करावं. खूप सुंदर आणि पवित्र प्रभू आम्ही वाचलंय की या सर्व गोष्टीचा आम्हाला जर उत्तर हवा तर आम्हाला नीतिमान जीवन घेऊन प्रभू समोर जाणे गरजेचं आहे. जर आम्ही असं करतो तर निश्चितच बायबल सांगते की विश्वासाच्या प्रार्थनेने सर्व काही होतो. निश्चित माझ्या देवा, आम्हाला असंच जीवन जगून तुझ्या समोर सदैव उभं राहण्यासाठी सहाय्य कर. सर्व महिमा तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. घनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. घनातून भरती पाणी, शुष्क धरेची श्रवती वाणी. पक्षी गाती तुझीच गाणी, पक्षी गाती तुझीच गाणी. तूच अनादि अनंता, तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा त्राता. तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू उद्धारक संकटहारक, तू तारणदाता. तूच खरा त्राता ख्रिस्ता, तूच खरा रे, तूच खरा रे, तूच खरा त्राता. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.